आज भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना होणार आहेत आणि त्यांच्या थेट प्रसारित या PVR सिनेमामध्ये दाखवणार होते सामनाच्या, पण त्याच्या आधी ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी त्यांचा विरोध केला आहे। स्वतः अखिल चित्रे जो PVRकडे आले आहेत। अखिलजी, काय विरोध आहे तुमचा, कशा प्रकारचा विरोध आहे आणि पुढच्या भूमिका काय असणार आहे? बघा, हा जो काय प्रकार आहे ना, जो काय PVR आयनॉक्सनी काय केलेला आहे किंवा इतर काही लोक करत असतात। आता आयनॉक्स PVR हे चित्रपटगृह आहे ना, थिएटर आहे। चित्रपटगृहात काय दाखवलं गेलं पाहिजे तर चित्रपट दाखवलं गेलं पाहिजे। आता भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी जे आता पहलगाममध्ये जे काही घडलं आहे त्याच्या जखमा अजून सुकलेल्या नाही आहेत आणि हे त्याची खपली काढायला निघालेले आहेत। हे ना काय गरज आहे इकडे थिएटरमध्ये इंडिया पाकिस्तान मॅच दाखवायची? काल आमचे युवा नेतृत्व, संवेदनशील नेतृत्व आदित्य ठाकरे साहेबांनी देखील ट्विटच्या माध्यमातून हे सांगितलेलं आहे की हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे। आपण अशा प्रकारे व्यापार करू शकत नाही आणि व्यापार करायला आहेत ना चित्रपट, इतके चित्रपट आहेत ठिकाणी, मराठी चित्रपट आहेत इतक्या चांगल्या पद्धतीचे, ते दाखवा ना। इतकी काय हौस आहे तुम्हाला इंडिया पाकिस्तान मॅच दाखवायची? पण मी आपल्या माध्यमातून सगळं मुंबईकर जनतेचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन करतो की त्यांनी जरी ते बुकिंग उघडलं असेल तरी आज सकाळपर्यंत 15-20 तिकीटच प्रत्येक थिएटरमध्ये बुक झाले होते। PVR बरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट बरोबर आणि त्यांच्या प्रोग्रामिंग हेड बरोबर आज माझी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी ते सगळे बुकिंग हे तात्काळ थांबवलेले आहेत। आता कोणत्याही प्रकारचं शो हे PVR आयनॉक्स हे दाखवणार नाही आहे। बुक माय शोवरती देखील ज्या प्रकारे बुकिंग सुरू होतं, आता आपण जर पाहिलं तर तुम्हाला तिथे कुठेही बुकिंगचं ऑप्शन दिसणार नाही। तर त्यांनी तशी ग्वाही दिलेली आहे, त्यांनी जसं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचं चित्रपट हे आम्ही दाखवणार नाही असं त्यांनी बोलले आहेत। पण जे मंत्री मंगल प्रभात लोढा आहेत त्यांनी सांगितले आहेत की क्रिकेट आहे, होऊन द्या, क्रिकेट झालंच पाहिजे। आणि जर तुमचा विरोध आहे तर तुमच्या जे मिलिंद नार्वेकर आहेत ते पण क्रिकेट बोर्डमध्ये आहे, त्यांना जाऊन विचारा ना की काय क्रिकेट सामना होत आहेत का, मिलिंद नार्वेकर तुमचेच नाही आहे का? यालाच म्हणतात मूर्खपणाचा कळस। आधी ज्या विषयावर माहीत नाही त्या विषयावर काही बोलायचं, कुठेही ते सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुपवर, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधनं माहिती मिळते। काय आहेत मिलिंद नार्वेकर, काय पदावर आहेत हे जरा मंगल प्रभात लोढाला माहिती आहे का? आणि क्रिकेटमध्ये वेगवेगळे बोर्ड्स आहेत, त्यांचे ज्युरिस्डिक्शन काय आहेत? MCA क्रिकेट भरवते का? MCAचे मिलिंद नार्वेकर अध्यक्ष आहेत का? जयशाह अध्यक्ष आहेत ICCचे, त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं। जय हो करत जे काय जयशाह म्हणतात ते करत जे काय फिरतायत ना, खरं तर PVR आयनॉक्स, सोनी हे इतर ज्यांच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करतोय ते तर कमीत कमी त्यांचे शो मागे घेत आहेत, बंद करतायत, मागण्या पूर्ण करतायत। पण हे करतायत कोणामुळे? हे करतायत कारण ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री आणि हे जे काय देशाचे मंत्री आहेत ना, झोपले आहेत ना। एका बाजूला सांगायचं की खून और पाणी एक साथ नहीं बहेगा आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे व्यवहार करायचे जय हो करत। हां, अमित शहाजी देशाचे गृहमंत्री आहेत, काय म्हणतात की इंडिया फर्स्ट, राष्ट्र प्रथम, हेच आहे ना भाजपचं म्हणणं। मग आता काय झोपले का? विचार सोडलेत का? ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं। नको ते ना स्वतःचं चूक लपवण्यासाठी काहीतरी वायफळ बडबड हे मंगल प्रभात लोढासारख्या मूर्ख नेत्यांनी करू नये। व्हिडिओ जर्नलिस्ट खड्डू कसबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।